नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये गट क व गट ड मधील रिक्त पदे भरली जाणार आहे. यामध्ये फिजिओथेरपिस्टसाठीची पद, औषध निर्माता, कुष्ठरोग तज्ज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रोसी टेक्निशियन व मानसोपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, चालक, यंत्रचालक, अग्निशामक, कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिक, टंकलेखक, लिपिक, आया अशा प्रकारची एकूण 490 पदांची ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी देण्यात आलेली असल्याने तीसुद्धा खालीलप्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 10 जून 2025 आहे व अर्ज प्रक्रिया ही अंतिम 3 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात घेऊन अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण बाबींचा विचार करावा. सर्वप्रथम फिजिओथेरपिस्ट या पदासाठीची वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 रुपयेपर्यंत असणार आहे व यामध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPTH. तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सादर पदवीधारकांना उमेदवाराचा विचार करण्यात येईल. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. औषध निर्माता या पदाची एकूण 14 जागा भरल्या जातील व वेतन श्रेणी ही 38,600 ते 1,22,800 रुपयेपर्यंत असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. 3 नंबरला कुष्ठरोग तंत्रज्ञ या पदासाठीची 2 पदे भरली जाणार आहे. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 रुपये एवढी असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच HSC उत्तीर्ण झालेली असावी. 2 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रोसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण व शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यामधील 4थ्या नंबरचे पद आहे स्टाफ नर्स. एकूण 78 जागा या स्टाफ नर्स या पदासाठीच्या भरल्या जाणार आहे. 35,400 ते 1,12,400 रुपयेपर्यंतची ही वेतन श्रेणी असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच SSC उत्तीर्ण झालेली असावी व स्टाफ नर्स किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असावा व नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक आहे. क्षकिरण तंत्रज्ञसाठी 6 पदे. यामध्ये वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 रुपयेपर्यंत असेल व मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी असावी. अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता बघू शकता. हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रोसी टेक्निशियनसाठीचे 1 पद. यासाठी 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतची वेतन श्रेणी व SSC परीक्षा उत्तीर्ण असावी व मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुष्ठरोगी तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. मानस उपचार समुपदेशक यासाठीची 2 पदे. 25,500 ते 81,100 रुपयेपर्यंतची वेतन श्रेणी व यामध्ये सुद्धा MA किंवा MA क्लिनिकल सायकोलॉजी असणे आवश्यक व संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठीची 1 पद. यामध्ये 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंतची वेतन श्रेणी व मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयक विज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेची DMLT उत्तीर्ण व संबंधित विषयातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. लेखापाल यासाठीची 6 पदे. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 रुपये. यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी, 3 वर्षाचा अनुभव, 2 वर्षाचा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये आपण बघू शकता 10 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता. 58 पदे यामध्ये भरली जातील व सर्व वेतन त्याचप्रमाणे देण्यात आलेले आहे म्हणजेच 38,600 ते 1,22,800 व मान्यताप्राप्त अभियांत्रिकीची पदवी असावी. कनिष्ठ अभियंता 12 पदे. यामध्ये सुद्धा तेच वेतन व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असावी. कनिष्ठ अभियंताची 8 पदे.
38,600 ते 1,22,800 रुपये एवढा पगार. मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी असावी. चालक यंत्रचालक या ऑपरेटर म्हणजेच चालक यंत्रचालक या पदासाठी 12 पदे. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपये असावी. आपण शैक्षणिक पात्रता स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे. 165 सेंटीमीटर ही उंची असावी. छाती वजन दृष्टी ही सुद्धा देण्यात आलेली आहे. आपण स्क्रीनवर बघावे. अग्निशामक यासाठीची 138 पदे भरली जाणार आहे. यामध्ये 19,900 ते 63,200 रुपये एवढे वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये 30 वर्षापेक्षा अधिक वयोमर्यादा असू नये. कनिष्ठ विधी अधिकारीसाठीची 2 पदे आपण स्क्रीनवर बघू शकता. संपूर्ण शैक्षणिक पात्रता त्याच पद्धतीने वेतन श्रेणी. क्रीडा पर्यवेक्षकसाठीची 1 पद. शैक्षणिक पात्रता तसेच उद्यान अधीक्षकसाठीची 2 पदे. 38,600 ते 1,22,000 रुपये एवढे पगार. व लिपिक टंकलेखकसाठीची 116 पदे भरली जाणार आहे. यामध्ये 19,900 ते 63,200 रुपये एवढी वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखकाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. आया या पदासाठीची 2 पदे भरली जाणार आहे व यासाठीची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 रुपयापर्यंतची असेल. यामध्ये कामाचा 2 वर्षाचा अनुभव व SSC परीक्षा उत्तीर्ण असलेले आवश्यक. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे असेल. यामध्ये माजी सैनिक तसेच यांच्यासाठीच्या विविध प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे. वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. यामध्ये 18 ते 30 तर काही पदासाठी 18 ते 38 वर्षे असावी. त्याच पद्धतीने आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण सूचना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी उमेदवारांनी वाचून घेणे गरजेचे असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज प्रक्रियेचा नमुना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया योग्य प्रकारे वाचून तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहात ते जाणून घेणे गरजेचे असेल. खेळाडूसाठी आरक्षण अशा विविध प्रकारच्या बाबींचा समावेश व संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती यात देण्यात आलेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसंबंधित संपूर्ण माहिती आपण यात बघितलेली आहे. त्यामुळे यासंबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीत बघावी व अशाच नवीन प्रकारच्या जॉब अपडेटसाठी माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट देत राहा.